हां सर, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने काय काय तयारी करण्यात आलेली आहे? काय आवाहन करतात नागरिकांना? अ, यंदाचं दिनांक 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायाचं आपल्या सर्व लाडक्या बाप्पाचं जे श्री गणेशाचं विसर्जन होणार आहे, त्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी महापालिका प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनपा प्रशासनाने शहरातील 15 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र, जे घरगुती मूर्ती आपण गणेशाचं स्थापना केलेली आहे, श्री गणेशाची स्थापना केलेली आहे, त्या मूर्तींचं त्या ठिकाणी कर संकलन केंद्र आपण स्थापन केलेलं आहे. नागरिकांनी आपापल्या जवळील जे कोणतं संकलन केंद्र आपल्याला सोयीचं आहे, जवळचं आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या घरगुती छोट्या मूर्ती ज्या आहेत, त्या त्या ठिकाणी कर संकलन केंद्रामध्ये नेऊन आपण आणून द्याव्यात किंवा आमच्याकडे जमा कराव्यात. त्या मूर्तींचं विधिवत पूजा वगैरे करून त्यानंतर आम्ही त्यांचं विधिवत विसर्जन जे आहे ते खदानीमध्ये त्या मूर्ती नेऊन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कर 15 ठिकाणच्या कर संकलन आपल्या मूर्ती संकलन केंद्रांमध्ये ज्या काही मूर्ती संकलित होणार आहेत, त्यांची पूर्ण महापालिका पुढे विसर्जनाची प्रक्रिया करेल. तसेच ज्या सार्वजनिक मंडळाच्या मोठे गणपती आहेत, त्या मोठ्या गणपतींचं विसर्जनाची नियोजन आपण 12 नंबर पाटीजवळील खदान येथे केलेलं आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती ज्या आहेत त्या स्वतःच्या वाहनातून त्या ठिकाणी आणाव्यात आणि त्या ठिकाणी आपल्याला विसर्जन करता येईल. किती कर्मचारी असतील? या सर्व प्रक्रियेसंबंधी आपण 15 संकलन केंद्र स्थापन केलेले आहेत, मूर्ती संकलन केंद्र, आणि यामध्ये आपण तब्बल 394 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे.